स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटमध्ये होते तेव्हा देशभरातून अनेक विद्वान, पंडित आणि श्रीमंत लोक त्यांच्या दर्शनाला येत असत. पण स्वामींना कोणत्याही पदवीचा किंवा पैशाचा गर्व अजिबात आवडत नसे. एकदा एका मोठ्या शहरातून एक प्रसिद्ध शास्त्री अक्कलकोटला आले. ते स्वतःला वेदांचे खूप मोठे जाणकार समजत असत. त्यांच्या मनात असा अहंकार होता की मी इतका शिकलेला आहे तर स्वामींनी माझा विशेष आदर केला पाहिजे. स्वामींच्या दरबारात पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की स्वामी एका साध्या झाडाखाली बसले आहेत आणि सामान्य लोक त्यांच्या भोवती गर्दी करून आहेत. शास्त्रींना वाटले, हे कसले देव, यांना साधे नीट बसताही येत नाही आणि हे काय मला वेदांचा अर्थ सांगणार. शास्त्री स्वामींच्या समोर जाऊन बसले आणि आपल्या विद्वत्तेच्या बढाया मारू लागले. स्वामी मात्र गप्प होते. काही वेळानं स्वामींनी अचानक शास्त्रींकडे पाहिले आणि विचारले, काय रे, खूप शिकलायस, मग या मुंग्या काय बोलत आहेत ते सांग पाहू. शास्त्री गोंधळले. त्यांना वाटले स्वामी थट्टा करत आहेत. ते म्हणाले, महाराज, मुंग्यांच्या आवाजाचा आणि वेदांचा काय संबंध. स्वामी हसले आणि त्यांनी शास्त्रींच्या डोक्यावर आपला वरद हस्त ठेवला. स्पर्श होताच शास्त्रींना एक विलक्षण अनुभव आला. त्यांना जमिनीवर चालणाऱ्या त्या लहान मुंग्यांचे आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले. त्या मुंग्या चक्क एकमेकींशी संवाद साधत होत्या आणि ईश्वराचं नामस्मरण करत होत्या. शास्त्रींना आपली चूक उमजली. त्यांना समजले की ज्या सृष्टीचं ज्ञान त्यांना आहे असे वाटत होते ती तर स्वामींच्या कृपेचा एक छोटासा कण आहे. ज्या मुंग्यांकडे ते तुच्छतेने पाहत होते त्याही सृष्टीचा तितकाच महत्वाचा भाग होत्या. शास्त्री स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. त्यांचा अहंकार पूर्णपणे गळून पडला. स्वामी फक्त एवढंच म्हणाले, गर्वाचं घर नेहमी खाली असते. भक्तीत लीन व्हा तरच सत्य ज्ञान मिळेल. श्री स्वामी समर्थ.